आणि जुन्नर पंचायत समिती 2026. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता निवडणूक लागलेली आहे. येत्या 7 तारखेला मतदान आहे. त्या अनुषंगाने गावभेट जो दौरा चालू आहे त्यानुसार आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम थेट लांडे, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार माईताई लांडे आणि पंचायत समितीचे उमेदवार कमलताई रांगड या गावभेटी दरम्यान आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे. एक दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्या प्रकारे लांडे साहेब सुरुवातीला एकदम जोरात प्रचार चालला होता, माघारीच्या दुसऱ्या दिवशीच अशी बातमी आधी काळजाला कुठेतरी भिडली. त्यानंतर प्रचार जरी हे नसेल, आपला राग आवाज नसेल, पण मतदार कुठं हलणार नाही. आज तुम्हाला संख्या कमी दिसत असेल, या ठिकाणी मी अभिमानाने एकच गोष्ट सांगेल, बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज जास्त बोलणार नाही. आमदारकीचं इलेक्शन झालं, खासदारकीचं इलेक्शन झालं, माझ्या उच्च ग्रामस्थ छाती टोपण एवढं सांगतो की पवार साहेब आणि बेनके साहेबांना मानणार आहे. तुम्ही खासदारकीचं जर पाहिलं, माझ्या भागातलं सगळ्यात जास्त लीड दिलंय राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांना तर माझ्या उच्च गावातलं दिलंय. आमदारकीला सगळ्यात जास्त दिलंय तर माझ्या उच्च गावातलं दिलंय. त्यामुळे पवार साहेब आणि बेनके साहेब यांच्यावरती प्रेम करणार माझं उच्च गाव आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो. आणि लांडे साहेब घाबरायचं नाही, येत्या 9 तारखेला गुलाल आपलाच असेल. सगळ्यात जास्त उच्च गावातून मतदान माईताई लांडे आणि कमलताई रांगड यांना झालेलं असेल एवढंच सांगतो. 9 तारखेच्या दोघींनाही आताच शुभेच्छा देतो आणि थांबतो.